जर तुमचा असा विश्वास आहे की थोडे पैसे किंवा संपत्ती मिळाली की जीवन स्थिर होईल, तर अजून योगाची वेळ आलेली नाहीये. या सर्व गोष्टी आपल्या जीवनात सोयी निर्माण करतात, पण कोणत्याही प्रकारे आपलं परिवर्तन करत नाहीत. तुम्ही जर ही एक गोष्ट समजून घेतली आणि आता योग आध्यात्मिक प्रक्रियेचा शोध लोकांसाठी गुंगीचं औषध म्हणून काम करणार नाही, पण एक स्फूर्तिदायक शक्ती म्हणून काम करेल. तर तुम्ही एक आहात किंवा 10, मानवी मूल इतर प्राण्यांसारखं जन्माला येत नाही. तुम्ही त्यांना सोडलं की ती आसपास फिरून अन्न शोधतात आणि पळून जातात. इतर कोणताही प्राणी, समजा वाघ जन्मला, 90% तो तयारीत असतो. फक्त 10% आई किंवा वडिलांना थोडंसं शिकवावं लागतं. फक्त 10%. 90% तयार असतं. स्वतःच्या जीवनाबाबत जे काही जाणून घ्यायचंय ते त्याच्यात असतं. मानवी मुलाबाबत 90% तुम्हाला शिकवावं, तयार करावं लागतं, नाहीतर ते घडणार नाही. तुम्ही योग्य गोष्टी केल्या नाहीत तर मूल एखाद्या जनावरासारखं वाढेल. तर हे 1 किंवा 10 मुलांमुळे नाहीये. हा लोकांचा स्वभाव आहे की कसे ते मुलांमध्ये गुंतलेले आहेत. त्यांची कल्याणाची कल्पना म्हणजे त्यांच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करणं. मग जर तुम्हाला मुलांचं खरोखर भलं हवं असेल तर त्यांना शक्ती द्या. शरीर, मन, भावना, ऊर्जा यांची. तुम्ही जर त्यांना भरपूर शक्ती आणि स्थिरता दिली, मग ते कुठेही गेले तरी छान असतील. जर तुम्ही त्यांना फक्त पैसे दिले, ते गमावल्यानंतर ते हरवून जातील. ते फक्त त्यांचे पैसे हरवत नाहीत. एखाद्यानं पैसे गमावले तर लोकांना वाटतं जीवनच संपलंय आणि त्यांना जीव द्यावासा वाटतो, हो की नाही? बऱ्याच वेळा एकाच ठिकाणी नाही तर सगळीकडे. कारण त्यांना वाटतं की ज्या क्षणी त्यांनी त्यांचे पैसे गमावले, त्यांनी स्वतःचं आयुष्य गमावलंय. नाही, जर तुम्ही पैसे गमावले तर योगाची वेळ आहे. म्हणूनच पतंजलींनी योगसूत्रांची, जो जीवनावर भाष्य करणारा एक प्रचंड दस्तावेज आहे, त्याची सुरुवात अर्ध्या वाक्यानं केली आहे. जर तुमचा अजूनही विश्वास आहे की लग्न करून किंवा घटस्फोट घेऊन तुमचं जीवन परिपूर्ण होईल, तर अजून योगाची वेळ आली नाहीये. तुमचा असा विश्वास आहे की जर पैसा किंवा संपत्ती मिळाली की जीवन स्थिर होईल, तर अजून योगाची वेळ आलेली नाहीये. जर असा विश्वास असेल की नवीन घर बांधलं किंवा गाडी घेतली की जीवन परिपूर्ण होईल, तर अजून योगाची वेळ आलेली नाहीये. जर तुम्ही हे जाणलं की या सर्व गोष्टी आपल्या जीवनात सुविधा निर्माण करतात, पण कोणत्याही प्रकारे आपलं परिवर्तन करत नाहीत, जर तुम्ही ही एक गोष्ट समजून घेतली आणि आता तर चीनसाठी वेळ आली आहे की आता वेळ आली आहे. फक्त एकच गोष्ट आहे. तुम्हाला अधिकाऱ्यांना जाणीव करून द्यावी लागेल की आणि आता आपण चीनबद्दल राजकीय किंवा इतर गोष्टींबद्दल टिप्पणी करू शकतो, पण काहीही असो, हा एकमेव समाज आहे ज्याने फक्त 2 पिढ्यांमध्ये लाखो लोकांना भीषण दारिद्र्यातून बाहेर काढून कल्याणाच्या पातळीवर आणलंय. फक्त 50 वर्षात. असं कुठेही कधीच घडलं नाही. सध्या भारत अशाच उंबरठ्यावर आहे. चीनने जे मोठा जोर लावून केलं, ते भारत लोकशाहीनं करू शकतो. आपण उंबरठ्यावर आहोत, पण अजूनही खूप अंतर चालायचंय. आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तर आपण यावर त्यावर आणि अनेक गोष्टींवर भाष्य करू शकतो. स्वातंत्र्याबद्दल बोलण्याचं स्वातंत्र्य, योगाचं स्वातंत्र्य, ध्येय गाठण्याचं स्वातंत्र्य वगैरे. पण हे समजून घ्यायला हवं की तुमचं आजचं कल्याण हे कोणाच्या तरी ठाम निश्चयाचा परिणाम आहे.
एका संपूर्ण पिढीला भीषण गरिबीत खितपत ठेवणं हा काही गोष्टी बळजबरीनं करण्यापेक्षा जास्त भयंकर गुन्हा आहे. तर चीनसाठी योगाची वेळ आली आहे. तिथे प्रसिद्ध असलेला शरीराला पीळ देणारा योग नाही, खरा योग म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक सीमा पार करणं. आत्ता सध्या तुम्ही समजून घेतलं पाहिजे की चीनसारखं एक राष्ट्र महान बनलंय कारण त्यांच्यात एक तीव्र भावना होती. हीच गोष्ट आम्ही करणार आहोत देशाबाबत, एक ठाम दृष्टिकोन. आता ती ध्येय साध्य झाली आहेत. हळूहळू रिलॅक्स झालं पाहिजे. मला वाटतं ते करत आहेत, पण तरीही या पिढीच्या फायद्यासाठी त्याचा वेग पुरेसा नसेल. म्हणून हे व्हायला हवं. आंदोलन किंवा हे ते करून नाही, तर जे देश चालवत आहेत त्यांच्या मनात चांगली समज निर्माण करून की हे पूर्वीच्या अफूसारखं काम करणार नाही. कारण तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की पूर्वीच्या धर्मांचं वर्णन अफू म्हणून केलं जायचं, कारण ते तसे होते, ते लोकांना झोपवत होते. तर योग आध्यात्मिक प्रक्रियेचा शोध लोकांसाठी गुंगीचं औषध म्हणून काम करणार नाही, तर एक स्फूर्तिदायक शक्ती म्हणून काम करेल. ही समज तो देश चालवणाऱ्या राज्यकर्त्यांपर्यंत पोचवायला हवी. हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे, आंदोलनाने नाही. त्यांनी देशात निर्माण केलेल्या स्थिरतेला कोणताही धक्का न देता त्यांना भीती दाखवून तुम्ही कुठेही पोचणार नाही. तर तुम्ही एकुलते एक असण्याबद्दल, कारण तुमच्या आईवडिलांना दुसरं मूल होऊ देण्यापासून रोखल्यामुळे त्यांनी 2 मुलांचं जेवण तुम्हाला दिलं. हे जगभर घडत आहे. तुम्ही जर बहुतेक मुलांकडे पाहिलं तर असं वाटतं की त्यांनी 2 किंवा 3 मुलांचं अन्न खाल्लंय. आमची मुलं पहा, शिडशिडीत आणि छान वाढत आहेत, कारण त्यांनी खाल्लेला प्रत्येक कण आम्ही त्यांना जिरवायला लावतो. ते पोटात जिरलं पाहिजे. हे जगभरात घडत आहे. उच्चभ्रू समाजातली मुलं साहजिकच त्यांच्या आईला 3, 4, 5 मुलं हवी होती, पण 1 किंवा 2च आहेत. म्हणून त्या 5ही मुलांचं अन्न ते त्या एका मुलाला भरवू इच्छितात. गुंतवणूक तर सर्व पातळ्यांवर, अन्नापासून ते खेळण्यांपर्यंत, संपत्तीपर्यंत, बाकीच्या सर्व गोष्टींबाबत हेच घडत आहे. दुसरं कारण म्हणजे ही पहिली किंवा दुसरीच पिढी आहे जी पाहत आहे की दोघेही पालक कामाला जात आहेत. फक्त घरातलं काम नाही, तर बाहेर कुठेतरी कामाला जात आहेत. मग मुलाला गुंतवून कसं ठेवायचं? त्यांच्याकडे एखादं गॅजेट्स फेका, व्हिडिओ गेममध्ये बिझी ठेवा. मग याने काही फरक पडत नाही की जरी ते जगातल्या सगळ्यांना गोळ्या घालत आहेत, पण त्यांना भरपूर गोष्टी द्या, जेणेकरून ते तोंड उघडून तक्रार करण्याआधीच त्यांना आणखी अनेक गोष्टी देत राहायचं. कारण पालकांना अपराधी वाटतंय की मी माझ्या मुलाला पुरेसा वेळ देत नाहीये. ही एक जागतिक समस्या बनली आहे. हा अपराधीपणा दूर करण्याचा मार्ग रोज ऑफिसमधून येताना एक गिफ्ट आणायचं आणि मुलाच्या हातात टाकायचं, म्हणजे मूल तक्रार करत नाही. हा काही उपाय नाहीये, यावर उपाय शोधण्याची गरज आहे. आपण असे मार्ग शोधले पाहिजेत की मुलं किमान एका कम्युनिटीमध्ये वाढतील. वर्षातून 30 दिवस तुम्ही त्यांना हवं तितकं प्रेम करा, पण बाकीचा वेळ ती अशा ठिकाणी असतील जिथे त्यांना समजूतदार व्यक्तीसारखं वागवलं जाईल, लाडाने बिघडवलेल्या मुलांसारखं नाही. मला संस्कृतीमध्ये खूप सारी चिनी मुलं पाहायला आवडेल.